श्री स्वामी समर्थ। स्वामी शिदूर या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। घरातील वास्तुदोष, नकारात्मक ऊर्जा, अडकलेली कामे यांसाठी आपण भीमसेन कापुराचा उपाय पाहणार आहोत। या कापुराचे उपाय केल्याने आपल्याला अद्भुत असे फायदे होतात। हा भीमसेन कापूर इतका चमत्कारिक असेल याचा विचारही कधी केला नव्हता। या कापुरामुळे आपल्या समस्या कशा दूर होतील ते आपण जाणून घेऊ। आजकाल आजारपण खूप वाढले आहे। जर तुमच्या घरात सतत कोणी आजारी पडत असेल तर हा भीमसेनी कापूर जाळा। त्यामुळे रोगाचं प्रमाण कमी होतं, वातावरण प्रसन्न होतं। घरात काही वास्तुदोष असेल तर तोही निघून जातो। जर तुमच्या घरात एखादी व्यक्ती रोज प्रवास करते आणि तुम्हाला त्याची सतत काळजी वाटत असेल की त्याचा अपघात होऊ नये म्हणून, किंवा या व्यक्तीला काही दुखापत होऊ नये, त्यासाठी हनुमानासमोर हा भीमसेन कापूर जाळा। घरात काही अपघाताचे योग असतील तर ते दूर होतील। रोज रात्री हा कापूर हनुमानासमोर जाळून हनुमान चालीसा म्हटलात तर तोही अत्यंत प्रभावी उपाय आहे। मनातली भीती निघून घरात कोणतेही संकट येणार असेल तर तेही हनुमानाच्या कृपेने दूर होते। लग्न जमत नसेल तर कापुराचे 6 तुकडे, 36 लवंगा, तांदूळ आणि हळद एकत्र करा आणि दुर्गा मातेची आरती करून या वस्तू तिला अर्पण करा। असे केल्याने आपल्या पत्रिकेत काही दोष असेल, लग्नाच्या काही अडचणी असतील तर ते आपण दुर्गे मातेसमोर मांडतो आणि तिच्या आशीर्वादानेच आपल्याला या अडचणीतून बाहेर पडायचा मार्ग मिळतो। सूर्यास्ताच्या वेळी कापुराचा दिवा लावून पूर्ण घरात तो फिरवायचा। नंतर माता लक्ष्मीची पूजा करायची। त्यामुळे तुमच्याकडून होणारा अवास्तव खर्च कमी होईल। ज्यांची प्रगती होत नाही, पैसा टिकत नाही, सतत अडथळे येतात, त्यांनी चांदीच्या किंवा पितळेच्या वाटीत 2 कापूर आणि लवंगा तुमच्या घरातील प्रत्येक खोलीत ठेवा। असे केल्याने घरातील नकारात्मकता दूर होते, घरातील भांडणे कमी होतात, कुटुंबात सगळे एकत्र राहतात। तर या उपायाने या समस्या कमी होतात। याच्यातला एक तरी उपाय तुम्ही करून पहा, पण या उपायाने आरोग्याला देखील फायदा होतो। कापूर, ओवा आणि पेपरमिंट एकसारख्या प्रमाणात घेऊन त्यांना काचेच्या बाटलीत टाकून ते उन्हात ठेवा। त्यानंतर त्यातले 4 थेंब बत्ताशावर किंवा साखरेच्या सरबतात टाका। यामुळे जुलाब, पोटदुखी कमी होते। कापुरामुळे त्वचा तजेलदार होते। संधिवाताचा त्रास असेल तर कापुराच्या तेलाने मालिश करावी। कापुराचे असंख्य फायदे आहेत, पण तो भीमसेन कापूरच असावा। कापूर जर केमिकल मिश्रित असेल तर तुम्हाला कोणतेही फायदे मिळणार नाहीत। काही सुचत नसेल तर फक्त हा भीमसेन कापूर घरात जाळा। तुमच्या घरात किती प्रसन्नता वाटते हे तुम्ही स्वतः बघा। आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब नक्की करा। श्री स्वामी समर्थ।